हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एन सी सी यूट्यूब चॅनल. आजचा जो टॉपिक आहे तो आहे फॅक्टर प्राइसिंग. FI BCom सेमिस्टर सेकंड बिझनेस इकॉनॉमिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड हा 4th टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये फॅक्टर प्राइसिंग या टॉपिकशी रिलेटेड काही एक्सप्लेन पण आहे आणि त्याचबरोबर काही MCQ पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स स्टार्ट. या टॉपिकमध्ये पहिल्यांदा आपण बघतोय मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन्स. एक्झॅक्टली ह्याचं मीनिंग काय होतं ते आपण बघूया. दी थिअरी states that how the prices of factors of production is determined. This theory explains the factor pricing under perfect competition. The demand for product is direct demand and the demand for factor is a derived demand. According to this theory, the prices of factors of production depends upon its marginal productivity. ह्या टॉपिकचं नावच असं आहे की फॅक्टर प्राइसिंग. आणि तुम्हाला माहितीच आहे की प्रोडक्शनचे जे फॅक्टर्स म्हणतात किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स याच्यामध्ये लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनर, दॅट इज दी 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स अँड दे गेट दी रिवॉर्ड्स, दे गेट दी रेम्युनरेशन. आणि त्याची ही थेअरी आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. ह्या थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की फॅक्टरचे प्राइसिंग कसं होतं, जे मगाशी मी बोलले, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनर. द डिमांड फॉर प्रॉडक्ट इज अ डायरेक्ट डिमांड. प्रॉडक्टची डिमांड ही डायरेक्ट असते. आपण काय म्हणतो की मला 1 किलो गहू दे, तर 1 किलो गहू मागितला तर गव्हाची डिमांड 1 किलो झाली, डायरेक्ट झाली किंवा डायरेक्टली आपण त्यांना मागितलं. अँड द डिमांड फॉर फॅक्टर इज डिराइव्ड डिमांड. मग ते गहू करण्यासाठी जे लेबर लागले त्याची मजुरी ही त्या गव्हाच्या किमतीमध्ये इन्क्लूड आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो डिराइव्ड डिमांड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की डायरेक्ट डिमांड म्हणजे ज्याची आपण डायरेक्टली डिमांड करतो आणि डिराइव्ड डिमांड म्हणजे ज्याची आपण इनडायरेक्टली डिमांड करतो. ओके, म्हणून त्याला फॅक्टर्सचे जे प्रोडक्शनला जे काही रेम्युनरेशन मिळतं हे डायरेक्टली नसतं, तर ते डिराइव्ड असतं. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, दी प्राइसेस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन डिपेंड्स अपॉन इट्स मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी. त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीवरती त्यांचं रेम्युनरेशन हे फिक्स असतं. ओके, तर ही झाली मार्जिनल प्रॉडक्ट थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशनची थोडक्यात माहिती. नेक्स्ट आपण पहिल्यांदा जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा घटक आहे तो बघतोय रेंट. तुम्हाला माहितीच आहे की लँड हा जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा आहे तर त्याला हे रिवॉर्ड मिळतं रेंट. त्यामुळे लँड ह्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनशी रिलेटेड काय आहे, रेंट. इन इकॉनॉमिक्स the term rent is applied for payment made for factors of production. जनरली रेंट ज्यावेळी आपण म्हणतो तर रेंट म्हणतो असं म्हटलं तर की ज्यावेळी आपण एखादी जागा यूज करतो आणि त्या जागेसाठी जे काय आपण रेंट पे करतो त्याचं भाडं मराठीमध्ये म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, भाडं. तर हे जे भाडे देतो आपण तर हे भाडे जे आहे तर त्याला रेंट म्हणतात, असं जनरली कन्सेप्ट आहे. पण इकॉनॉमिक्समध्ये रेंटची जी डेफिनेशन आहे ती त्यांनी बदलली. त्यांनी काय सांगितलं की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्सना जे काय आपण पेमेंट करतो त्यांना आम्ही रेंट म्हणतो. आणि काय होतं ह्या लेसनमध्ये वेगवेगळे इकॉनॉमिक्स आहे, वेगवेगळी त्यांची डेफिनेशन्स आहे, वेगवेगळे त्यांचे विचार आहेत ते ह्या लेसनमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. आपण हा व्हिडिओ थोडासा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करत आहोत. आता बघा, रिकार्डियन हा इकॉनॉमिस्ट आहे, त्यांनी थेअरी ऑफ रेंट काय केलं आहे ते आपण बघू. शॉर्टकटमध्ये सगळ्या थेअरी बघतो आपण. ओके, अकॉर्डिंग टू रिकॉर्डो, रेंट इज दॅट पोर्शन ऑफ द प्रोड्यूस ऑफ द अर्थ विच इज पेड टू द लँडलॉर्ड फॉर द यूज ऑफ द ओरिजिनल अँड इनडिस्ट्रक्टेबल पॉवर्स ऑफ द सॉईल, जमीन. आता रिकॉर्डियन हे जे इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी काय सांगितलं आहे की रेंट म्हणजे काय की जो काही भाग आपण प्रोड्यूस करतो अर्थमधला आणि त्याच्याबद्दल लँडलॉर्डला जे काय मिळतं यूज ऑफ दी ओरिजिनल, कारण लँड जी आहे ही ओरिजिनल असते आणि ती इनडिस्ट्रक्टेबल असते. आता इनडिस्ट्रक्टेबल म्हणजे काय, तर लँड ही अविनाशी आहे तशीच राहते, ती कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही. दॅट इज द फीचर्स ऑफ लँड. ओके,
मग लँड ही अविनाशी आहे आणि त्याचा आपण यूज करतो आणि त्यासाठी लँडलॉर्डला मिळणारं जे रेंट आहे त्याला रेंट म्हणतं अकॉर्डिंग टू दी रिकार्डियन. ओके, तर इथे एक छोटासा एक ग्राफ दिलेला आहे आणि ग्राफमध्ये ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे ॲज इट इज नेहमीप्रमाणे. ओके, आता बघा ह्या एक्स ॲक्सिसवरती ग्रेड्स ऑफ लँड दिल्या, म्हणजे लँडची काही ग्रेड्स असतात, म्हणजे आपण म्हणतो ना सुपीक, नापीक, कमी सुपीक, निकृष्ट, तर त्याला आपण म्हणतो ग्रेड्स. आणि इथे प्रोडक्शन दिलेत वाय ॲक्सिसवर. आता बघा की ओ ए ही एक ग्रेड आहे लँडची आणि ही ओ ए ग्रेड जी आहे लँड आहे ना, हिची ग्रेड खूप चांगली आहे. ए ग्रेड त्याला आपण म्हणतो, ए ग्रेड आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या लँडलॉर्डने प्रोडक्शन केलं तर त्याला जे काही रेंट मिळालेलं आहे किंवा प्रोडक्शन झालं आहे त्याला मिळालेलं तर 8, म्हणजे थोडक्यात त्याला रेंट मिळालेलं आहे. म्हणजे ज्यावेळी ओ ए ही जी ग्रेड्स ऑफ लँड यूज बाय द लँडलॉर्ड, देन ही विल गेट 8 प्रोडक्शन्स. ओके, पण जर समजा लोकसंख्या वाढते, पॉप्युलेशन्स विल बी इन्क्रीजेस and that time he used the second land, that is the B grade land. म्हणजे OA is the A grade land, AB is the B is the काय म्हणतो आपण कमी ग्रेडची लँड, म्हणजे A नंतर B म्हणजे थोडीशी कमी ग्रेड. आणि त्यावेळेस त्याला प्रोडक्शन्स केल्यावरती किती मिळतात, 6 युनिट्स किंवा 6. याच्यामध्ये काही आपण अमाऊंट्स घालू शकतो किंवा मी 6 म्हणते फक्त. आता काय होतं इथे की ज्यावेळी ए ग्रेडची लँड यूज केली तर त्याला 8चं प्रोडक्शन मिळालं आणि ज्यावेळी बी यूज करतो त्यावेळी त्याला 6चं प्रोडक्शन मिळालं. मग 8 आणि 6मधला जो डिफरन्स 2 आहे त्या डिफरन्सला रिकार्डियन म्हणतायत की दॅट इज कॉल्ड दी रेंट. ओके, आता काय होतं अजून लोकसंख्या वाढते तर ही यूज दी सी ग्रेड लँड अँड दॅट टाईम ही गेट दी 4th प्रोडक्शन्स किंवा रेंट. आणि इथे काय होतं की एच्या दृष्टिकोनातून 6 आणि 4मधला फरक किती झाला, 2. म्हणजे जर बी ग्रेडचा आपण विचार केला, बी ग्रेडचा जर आपण विचार केला तर बीला इथे रेंट किती मिळालं, 2. कारण सी ही ग्रेड आहे तिथे 4 मिळते आपल्याला प्रोडक्शन्स. पण एच्या दृष्टिकोनातून 2 + 2 2 + 2 4 मिळालं. म्हणजे एला किती मिळालं, ए ग्रेड लँडला 4 रिवॉर्ड मिळतं. कधी, ज्यावेळी सी यूज करतात. आणि ज्यावेळी डी ग्रेड लँड यूज करतात त्यावेळी प्रोडक्शन्स होतं 2. म्हणजे ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे दॅट डिफरन्स इज कॉल्ड दी रेंट. अशी कन्सेप्ट रिकार्डियनने मांडलेली आहे. आता आपण बघूया नेक्स्ट टॉपिक. रेंटमध्ये एक रिकार्डियन झालेलंच आहे. आजची दुसरी थेअरी जी आहे रेंटची ती यूज केली, मॉडर्न थेअरी ऑफ रेंट. बघू आपण ह्याच्यामध्ये. According to economists, the rent is not peculiar to land alone. Every factors of production earn rent. Rent is as a surplus. Rent is regarded as the difference between the actual earnings of a factor or its transfer earning. For example, if a worker earns rupees 10,000 in a occupations, but he is offered rupees 12,000. आता बघा ह्या पॅरेग्राफमध्ये काय मी सांगितलेलं आहे की मॉडर्न थेअरीमध्ये सांगितलं की रेंट इज नॉट ओनली रिलेटेड टू लँड अलोन. म्हणजे रिकार्डियन म्हणतो की लँडशी रिलेटेड आहे, पण इतर जे इकॉनॉमिस्ट म्हणतात किंवा मॉडर्न थेअरी ऑफ रेंट ज्यांनी मांडलेली आहे ते म्हणतात की रेंट ही नॉट ओनली रिलेटेड टू लँड, तर एव्हरी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स अर्न रेंट. प्रत्येकाला मिळतं, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनरला जे काय मिळतं त्यालासुद्धा आम्ही रेंटच म्हणतो. म्हणजे रेंट हे काय सरप्लस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की इफ अ वर्कर अर्न्स 10,000 इन अ ऑक्युपेशन बट ही इज ऑफर्ड रुपीज 12,000. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा वर्कर काम करतो तर त्याला ॲक्च्युअल अर्निंग आहे 10,000, पण जर त्याला ऑफर्ड आली दुसरीकडे आणि जर 12,000चं पेमेंट असेल तर रेंट इज इक्वल टू ॲक्च्युअल अर्निंग मायनस ट्रान्सफर अर्निंग. म्हणजे रेंट इज इक्वल टू 12,000 मायनस 10,000 ही जी फिगर आहे ह्या डिफरन्सला ते मॉडर्न थेअरीवाले काय म्हणतात, रेंट आहे. ओके, तर मॉडर्न थेअरी ऑफ रेंट म्हणजे काय, तर दॅट इज दी सरप्लस अर्निंग. आणि पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे कॉसी रेंट.
The concept of cost rent was introduced by Marshall. It refers to the short-run earning of some factors of production which may be fixed in the short run but not in the long run. For example, demand for a particular kind of skilled labor increase and its supply cannot increase. Then new increase of demand rise in the price of skilled labor. आता ह्याचा मीनिंग काय होतो ते मी सांगते. आता कॉसी रेंट म्हणजे काय, तर कॉसी रेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की ही एक आता मार्शलनी कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि मार्शल काय म्हणतं की शॉर्ट रन अर्निंगमध्ये ज्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्सना सरप्लस मिळतं त्यांना रेंट म्हटलं जातं, पण नॉट इन दी लाँग रन. तो लाँग रनचा त्यांनी विचार केला नाही. म्हणजे कॉसी रेंट ही कन्सेप्ट शॉर्ट रनशी संबंधित आहे. त्यांनी काय सांगितलं की डिमांड फॉर अ पर्टिक्युलर काइंड ऑफ स्किल लेबर. एखादा स्किल लेबर असेल ज्याच्याकडे एक विशिष्ट कौशल्य असेल तर ते स्किल त्याचं इन्क्रीज म्हणजे पर्टिक्युलर काइंड ऑफ स्किल लेबर इन्क्रीज म्हणजे त्याची मागणी आहे अँड इट्स सप्लाय कॅन नॉट इन्क्रीज. पण तसे कारागीर, तसे लेबर, तसे स्किल लेबर अवेलेबल नाही आहेत. म्हणजे दे न्यू इन्क्रीज ऑफ डिमांड राईज इन द प्राईस ऑफ स्किल लेबर. मग अशा स्किल लेबरची डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे त्या स्किल लेबरला आहे त्याच्यापेक्षा जास्त तो सांगेल तसे पैसे त्याला मिळतात. दॅट इज कॉल्ड दी कॉसी रेंट. म्हणजे कॉसी रेंटची कन्सेप्टमध्ये असं आपल्याला म्हणायचं आहे की ह्याच्यामध्ये अजून असं सांगू शकतं की कॅपिटलचा पण सप्लाय खूप शॉर्ट असतो. मग तो जर आपण योग्य ठिकाणी वापरला तर त्यापासून त्या कॅपिटलला मिळणारं जो प्रॉफिट आहे शॉर्ट पिरियडसाठी दॅट इज कॉल्ड दी कॉसी रेंट. कारण इथे त्यांनी सगळ्या फॅक्टर्सना, सगळ्या प्रोडक्शनच्या घटकांना विचारात घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे रेंटमध्ये आपण 3 थेअरीज बघितल्या, रिकॉर्डियन थेअरी ऑफ रेंट, मॉडर्न थेअरी ऑफ रेंट आणि तिसरी आहे कॉसी रेंट. नेक्स्ट चॅप्टर आहे वेजेस. आता वेजेस म्हणजे काय पहिल्यांदा बघू आपण. दी टर्म वेजेस मीन्स पेमेंट मेड फॉर दी सर्व्हिस ऑफ लेबर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा लेबर काम करतो तर त्यासाठी त्याला जे काय पेमेंट मिळतं त्याला आपण म्हणतो वेजेस. आणि वेजेसचे काही टाईप्स मी मुद्दाम इथे घेतलेले आहेत. कारण काय होतं की ह्या टाईप्समध्ये खूप MCQ लपलेले आहेत किंवा ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा टाईप बघूया. पहिला टाईप आहे मिनिमम वेजेस. मिनिमम वेजेस इज दी लोएस्ट रेम्युनरेशन पे टू वर्कर्स बाय एम्प्लॉयर्स. आता मिनिमम वेजेस म्हणजे काय, तर लोएस्ट रेम्युनरेशन पे टू वर्कर्स बाय एम्प्लॉयर्स. म्हणजे मिनिमम वेजेसमध्ये काय मिनिंग होतो की कमीत कमी वर्कर्सला वेतन मिळतं. ॲक्च्युली ह्याला आपण म्हणतो की ॲज पर दी वेजेस ॲक्टप्रमाणे मिळतं आणि त्याला आपण म्हणतो मिनिमम वेजेस. सेकंड टाईप्स आहे रिअल वेजेस. रिअल वेजेस आर क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विच वन कॅन ऑप्टेन विथ इज मनी वेजेस. जे काही मनी वेजेस दिलेलं आहे त्याच्यावरून त्याला जे काही मिळणारं गुड्स किंवा तो परचेस करू शकतो सर्व्हिसेस त्याला आपण म्हणतो रिअल वेजेस. म्हणजे पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी वेजेस मीन्स रिअल वेजेस. ज्या पैशातून, ज्या वेजेसमधून त्याला काही गोष्टी खरेदी करता येतात, पर्चेसिंग पॉवर आहे, त्याला आपण म्हणतो रिअल वेजेस. आवर थर्ड टाइप्स ऑफ वेजेस इज मनी और नॉमिनल वेजेस. मनी वेजेस आर द वेजेस पेड इन टर्म्स पर आवर, पर डे, पर वीक. काही ठिकाणी पैसे असे दिले जातात की एका तासाचे दिले जातात, एका दिवसाचे, एका वीकचे, मंथली, आणि त्यांना आपण म्हणतो मनी वेजेस किंवा नॉमिनल वेजेस आणि इन टर्म्स ऑफ मनी. ओके. नेक्स्ट टाईप इज सबसिस्टन्स वेजेस. सबसिस्टन्स वेजेस मीन्स काय, सबसिस्टन्स वेजेस दॅट प्रोव्हाइड्स ओनली दी बेअर नेसेसिटीज ऑफ लाईफ. आता नेसेसिटीज ऑफ लाईफ, बेअर म्हणजे फक्त, ओनली आपल्या आपल्या ज्या गरजा आहेत जगण्याच्या तर त्या फक्त प्रोव्हाइड होतात. आणि त्याच्यामध्ये असं होतं की द वेजेस विच फुलफिल द मिनिमम रिक्वायरमेंट्स सच ॲज फूड, शेल्टर, क्लोथिंग. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या 3 गरजा आहेत आणि ते ज्यावेळी पूर्ण ती वेजेस करते त्या वेजेसला आपण म्हणतो सबसिस्टन्स वेजेस. नेक्स्ट फेअर वेजेस. फेअर वेजेस इज द वेज which is the above the minimum wage but below the living wages.
म्हणजे मिनिमम वेज आणि लिव्हिंग वेज यांच्या बिलो जे काय असेल, म्हणजे अबव दी मिनिमम वेज अबव द मिनिमम वेज आणि बिलो दी लिव्हिंग वेज ह्यांच्यातला जो मध्य आहे त्याला आपण म्हणतो फेअर वेजेस. म्हणजे मिनिमम वेजेसच्या वर, लिव्हिंग वेजेसच्या खाली. ओके, तर अशा प्रकारे वेजेसचे आपण 5 टाईप्स बघितलेले आहेत. पुढचा टॉपिक आहे मॉडर्न थेअरी ऑफ वेजेस. आता जसं रेंटच्या थेअरी आहेत तशाच वेजेसच्या पण थेअरी आहेत. त्यातली पहिली आहे मॉडर्न थेअरी ऑफ वेजेस. बघू आपण काय आहे ते. वेज रेट इज डिटरमाइंड बाय द इंटरॅक्शन्स ऑफ द फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. जसं आपण म्हणतो की वस्तूची किंमत कशी ठरते तर डिमांड अँड सप्लायवर, तसं वेज रेट इज ऑल्सो डिटरमाइंड बाय द इंटरॅक्शन्स ऑफ द फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. आता डिमांड फॉर लेबर म्हणजे वेजेस ज्यावेळी आपण कन्सेप्ट मांडतो किंवा थेअरी मांडतो तर डिमांड फॉर लेबर डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड असतं. आणि पहिला आहे डिमांड फॉर लेबर इज अ डिराइव्ड डिमांड. मगाशीच आपण बोललो की डायरेक्ट डिमांड आणि डिराइव्ड डिमांड. डिराइव्ड डिमांड मीन्स काय की त्या वस्तूच्या प्रोडक्शनमध्ये लेबरचा एक्सपेन्सेस आहे आणि इनडायरेक्टली त्याची आपण मागणी किंवा इनडायरेक्ट त्याला आपण लेबर प्रोव्हाइड करतो म्हणून त्याला आपण म्हणतो डिराइव्ड डिमांड. सेकंड, डिपेंड अपॉन सबस्टिट्यूट्स. आता सबस्टिट्यूट म्हणजे काय तर इट इज रिलेटिव्हली इझी टू सबस्टिट्यूट अनदर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे हा इतर गोष्टींशी संबंधित आहे. लेबर, कॅपिटल हवं, लँड हवी तरच लेबर येऊ शकतो. आणि तिसरा आहे प्राइसेस ऑफ अदर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. इतर जे घटक आहेत त्यांचाही विचार या ठिकाणी केला जातो. जसं डिमांड झालं तसंच आपण बघतोय सप्लाय. सप्लाय फॉर लेबर डिपेंड्स अपॉन, त्याच्यातला पहिला आहे ए नंबर ऑफ लेबर्स हू विलिंग टू वर्क ॲट डिफरंट वेज रेट. कुठच्या वेज रेटनं तो लेबर कसा तयार आहे, विलिंगनेस काय आहे त्याच्यावरती सप्लाय असतो. तो जर काम करायला हो म्हणतो तर सप्लाय वाढला, नाही म्हटलं तर सप्लाय कमी झाला. आणि नंबर ऑफ आवर्स, किती वेळ काम करायचे. कारण ह्या लेबरच्या कन्सेप्टमध्ये एक बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व म्हणून आपण 12th शिकलेलो आहोत. तो बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व मीन्स काय की विशिष्ट वेज रेट वाढतो तोपर्यंत तो वर्कर येस म्हणतो, काम करतो, तयार होतो. पण आफ्टर दॅट एक सर्टन लिमिट होते, त्या ठिकाणी तो कर का होतो. तुम्हाला आठवतं का की 12th हा कर असा वरती गेलेला. मग सुरुवातीला वेज रेट वाढलं, तो तयार झाला, पण नंतर तो काय करतो की रिफ्यूज टू वर्क, मी काम करू शकत नाही. आणि त्याला आपण म्हणतो बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व. आपल्या टॉपिकमध्ये तो सुद्धा आहे पण 12th झाल्यामुळे मी जास्त काही ह्याच्यावरती फोकस केलेलं नाही आहे. बॅकवर्ड बेंडिंग कर्व. ओके. आणि मगाशी मी बोलले की डिमांड अँड सप्लाय ह्या दोन गोष्टीच्या इंटरॅक्शनवरती, जसं आपण म्हणतो की एक आपण जर काढला एक डिमांडचा कर आणि सप्लायचा कर, तर वेज रेट कसं होतो, जशी वस्तूची किंमत ठरते त्याप्रमाणे हा वेज रेटसुद्धा असतो. त्यामुळे एक डी डी कर हा आणि हा एस एस कर. आणि इथे त्यांचा वेज रेट म्हणजे इथे जो वेज रेट आहे तो डिसाईड होतो, जो काय असेल तो डिमांड आणि सप्लायवर. ओके. आपण पुढची थेअरी बघतोय इंटरेस्ट. इंटरेस्ट इज द प्राइस पेड फॉर द यूज ऑफ मनी ऑफ कॅपिटल. इंटरेस्ट मीन्स काय की जो प्रोप्रायटर पैसे इन्व्हेस्ट करतो बिझनेसबद्दल त्याच्याबद्दल जो प्रॉफिट मिळतो म्हणजे एक प्रकारचं इंटरेस्ट मिळतं, किंवा ॲज अ लोन म्हणून पैसे इन्व्हेस्ट केले जातात आणि त्यांना इंटरेस्ट मिळतं. ओके. दिस थेअरी प्रोपोंडेड बाय J.M. Keynes. According to Keynes, the rate of interest is determined by the demand for and supply of money. मनीचा डिमांड अँड सप्लायसुद्धा इंटरेस्ट रेटसुद्धा मनीच्या सप्लायवरती आणि डिमांडवरच डिपेंड असतो. आपली ही जी थेअरी आहे ती लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी ऑफ इंटरेस्ट आहे. आता डिमांड फॉर मनी, मनीची ज्यावेळी डिमांड आपण म्हणतो तर ती कशी असते किंवा काय घटक असतात, तर देअर आर 3 मोटिव्स फॉर डिमांड. पैशाची मागणी ही 3 घटकांवर डिपेंड असते. फर्स्ट वन इज, तिन्ही मोटिव्स मी सांगितले. फर्स्ट वन इज ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, कॅश रिक्वायर्ड फॉर करंट ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्यवसायामध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन असतात आणि ते ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी पैसे लागतात, म्हणून हा एक मोटिव्ह असतो, त्यासाठी पैशाची मागणी केली जाते. दुसरी असते प्रिकॉशनरी मोटिव्ह,
टू होल्ड मनी टू मीट अनफॉर्सिन एक्सपेन्सेस. अनफॉर्सिन एक्सपेन्सेस मीन्स काय की अनफॉर्सिन नीड्स लाईक हेल्थ इश्यू, ॲक्सिडेंट एक्सेट्रा. म्हणजे एखाद वेळेस अचानक काही घडलं तर आपल्याला पैसे लागतात म्हणून प्रिकॉशनरी मोटिव्स त्याला म्हणतात. आणि तिसरं आहे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, फॉर स्पेक्युलेटिव्ह पर्पज. आता स्पेक्युलेटिव्ह मोटिव्स मीन्स काय, तर स्पेक्युलेटिव्ह मोटिव्हचा अर्थ असा असतो की जर भविष्यामध्ये एखादी वस्तूची किंमत वाढणार असेल तर ती वस्तू आता खरेदी केली जात नाही, जशी तिची किंमत वाढेल तसं त्यासाठी थांबलं जातं. म्हणजे इंटरेस्ट जर हाय झाला तर स्पेक्युलेटिव्ह डिमांड काय होते, लो होते. असा साधारणपणे त्याचा एक कॅल्क्युलेशन्स आहे. नंतर आपण बघतोय सप्लाय फॉर मनी. अकॉर्डिंग टू केन्स, सप्लाय ऑफ मनी इज गवर्न by the central bank of the country, so supply of money not depend upon the interest rate. सप्लाय जो आहे मनीचा हा इंटरेस्ट रेटवर डिपेंड नाही आहे, कारण इंटरेस्ट हा कसा आहे, इनइलॅस्टिक आहे, बदलत नाही. कारण मनीचा सप्लाय हा बदलत नाही, कारण तो बोललोच आपण की सेंट्रल बँक ही गवर्न करते, त्यामुळे त्याच्यावर डिपेंड असतं सप्लाय करायचा किंवा नाही करायचा. ओके, म्हणजे इंटरेस्टच्या थेअरीमध्ये आपण काय शिकलो की डिमांड आणि सप्लाय ऑफ मनी. ओके, आता पुढची थेअरी बघतो आपण, प्रॉफिट. प्रॉफिट इज डिफाईन्ड ॲज अ रिवॉर्ड रिसिव्ड बाय एंटरप्रिनर फॉर हिज एंटरप्रिनर फंक्शन. म्हणजे एंटरप्रिनर जे काही फंक्शन्स करतो त्याच्याबद्दल त्याला जे रिवॉर्ड मिळतं त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट. थेअरी ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटच्या काही थेअरीज आहेत. त्यातली पहिली थेअरी आहे थेअरी ऑफ प्रॉफिट, ही एक थेअरी आहे. त्याच्यामध्ये पहिली थेअरी आहे रिस्क अँड अनसर्टनिटी थेअरी ऑफ प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिटच्या आपल्याला 3 थेअरी आज बघायच्या. त्यातली पहिली थेअरी आहे रिस्क अँड अनसर्टनिटी थेअरी ऑफ प्रॉफिट. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हावले, दी एंटरप्रेनर्स अंडरटेक नॉन इन्शुरेबल रिस्क, सो दे एंटाइटल्ड टू रिसीव प्रॉफिट ॲज अ रिवॉर्ड. व्यवसाय करताना इन्शुरेबल आणि नॉन इन्शुरेबल अशा 2 प्रकारच्या रिस्क असतात. इन्शुरेबल रिस्क म्हणजे काय, तर फायर इन्शुरन्स वगैरे जो घेतला जातो, आग लागली तर इन्शुरन्स कंपनी त्याला पेमेंट करू शकते, म्हणजे त्या रिस्कला आपण म्हणतो इन्शुरेबल रिस्क. म्हणजे थोडासा रिस्क कमी होऊ शकतो. पण काही अशा गोष्टी असतात की ज्या इन्शुरेबल करू शकत नाही आणि त्यासाठी त्याला मिळतो प्रॉफिट, आणि त्याला म्हणतात रिस्क अँड अनसर्टनिटी थेअरी ऑफ प्रॉफिट. दुसरी आहे थेअरी डायनॅमिक थेअरी ऑफ प्रॉफिट. म्हणजे काय, अकॉर्डिंग टू प्रोफेसर जे.बी. क्लार्क, प्रॉफिट इज द एक्सेस ऑफ द प्राइसेस ऑफ गुड्स ओव्हर देअर कॉस्ट. ओके, प्रॉफिट म्हणजे काय, क्लार्क काय म्हणतात की प्राइसेस ऑफ गुड्स ओव्हर देअर कॉस्ट. आपल्याला जर खर्च कमी आला आणि जर आपल्याला इन्कम जास्त आलं तर त्यामुळे आपल्याला काय मिळतो, प्रॉफिट. आता ही डायनॅमिक थेअरी जी आहे ह्याच्यामध्ये सांगितलं की इन अ स्टॅटिक सोसायटी देअर इज अ नो रिस्क ऑफ एनी काइंड, सो देअर इज अ नो प्रॉफिट. आता सोसायटीचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे स्टॅटिक सोसायटी. स्टॅटिक म्हणजे काय, स्थिर सोसायटी, जी कधीही डेव्हलप होत नाही आहे. ती डेव्हलप होत नाही आहे म्हणून त्याला प्रॉफिट मिळत नाही आहे, कारण लोकांच्या गरजा वाढत नाही, लोकांची डिमांड वाढत नाही, त्यामुळे प्रोडक्शन्स वाढत नाही. पण जी डायनॅमिक जी सोसायटी आहे ती सोसायटी डेव्हलप होती आहे, लोक डिमांड करत आहेत आणि त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये प्रॉफिट हा होतो. अशा प्रकारे ही डायनॅमिक थेअरी ऑफ प्रॉफिट आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं इन डायनॅमिक सोसायटी पॉप्युलेशन इन्क्रीजेस, फॅशन टेक्निक एक्सेट्रा इन्क्रीजेस, सो प्रॉफिट अरायझेस. म्हणजे अशा प्रकारे ही डायनॅमिक थेअरी. तिसरी जी आहे ती थेअरी आहे इनोव्हेशन्स थेअरी ऑफ प्रॉफिट. This theory was propounded by the Schumpeter. According to this theory, profit is the reward for innovation. शुम्प्टर असं म्हणतात की प्रॉफिट म्हणजे काय, रिवॉर्ड फॉर इनोव्हेशन. इनोव्हेशन हा प्रत्येक बिझनेसचा खूप महत्त्वाचा भाग असतो. इनोव्हेशन ज्यावेळी होतं त्यावेळेस वस्तूची डिमांड वाढते आणि वस्तूची डिमांड वाढते म्हणून प्रोडक्शन वाढतं आणि म्हणून प्रॉफिट होतो. म्हणून इनोव्हेशन्स थेअरी ऑफ प्रॉफिट. अशा प्रकारे अशा 3 थेअरी प्रॉफिटच्या आपण केलेल्या आहोत. बिझनेस इकॉनॉमिक्सचे आपण 4ही टॉपिक थेअरी पण एक्सप्लेन केली आणि रिलेटेड MCQ पण दिलेले आहेत.
पण सगळे MCQ त्याच्यामध्ये मी कवर केलेले नाही आहेत. तर आता याच्या पुढचा जो आपला व्हिडिओ येतोय तो व्हिडिओ आहे इकॉनॉमिक्सचे 4 टॉपिकचे सगळे एकत्र MCQ आणि ते एकूण MCQ आहेत 70. तर ह्या व्हिडिओनंतर तो सुद्धा व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत, तर तो तुम्ही नक्की पहा, अवश्य पहा. आता यानंतर आपण बघतो MCQ. MCQ मध्ये पहिला MCQ आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर आणि त्याचे ऑप्शन्स आहेत A लँड, B लेबर, C कॅपिटल आणि D ऑल ऑफ द अबव. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर आणि ह्याचा आन्सर आहे लँड, लेबर, कॅपिटल आर दी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड ऑल्सो दी एंटरप्रेनर. सो आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. सेकंड आहे दी प्राइसेस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज डिटरमाइन अंडर डॅश थेअरी. आणि आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन ए मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, बी ऑप्शन मॉडर्न थेअरी ऑफ प्लॅन, सी ऑप्शन कॉसी रेंट अँड डी ऑप्शन नन ऑफ दी अबव. म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे डिटरमाइन करतात कोणती थेअरी आहे, तर आन्सर इज ए मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. अवर नेक्स्ट MCQ इज दी डिमांड फॉर प्रॉडक्ट इज अ डॅश डिमांड आणि आन्सर आहेत ए डिराइव्ड डिमांड, बी डायरेक्ट डिमांड, सी बोथ ऑफ दी अबव अँड डी नन ऑफ दी अबव. प्रॉडक्टची डिमांड ही कशी असते, मगाशीच मी सांगितलं की डायरेक्ट असते. ओके. नेक्स्ट डॅश कॉस्ट इज द मिनिमम अर्निंग ऑफ फॅक्टर विच इट मस्ट अर्न इन द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह यूज. ऑप्शन बघूया. ए डायरेक्ट, बी इनडायरेक्ट, सी ऑपॉर्च्युनिटी अँड डी नन ऑफ द अबव. आणि असे जे कॉस्ट आहे की जे आपण दुसऱ्या अल्टरनेटिव्ह यूजला वापर केला तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट जास्त मिळेल, त्याचा आन्सर आहे opportunity cost. Next, when physical productivity is expressed in monetary terms, it is known as dash productivity. Options आहे A revenue, B physical, C both of the above, D none of the above. म्हणजे फिजिकल प्रोडक्टिव्हिटी जी आहेत, मग फिजिकल मीन्स काय, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट किंवा KG असेल तर 1 kg, 2 kg, 100 kg. तर जर त्याचं मॉनिटरी कॅल्क्युलेशन जर आपण केलं, मल्टिप्लिकेशन केलं, तर त्याचा आन्सर येतं रेव्हेन्यू त्याला म्हणतात. ओके. नेक्स्ट MCQ. अकॉर्डिंग टू इकॉनॉमिस्ट डॅश इज दॅट पार्ट ऑफ द पेमेंट विच इज मेड फॉर द यूज ऑफ लँड ओनली. ऑप्शन ए वेजेस, बी इंटरेस्ट, सी रेंट अँड डी नन ऑफ द अबव. ह्याचं तुम्हाला उत्तर माहिती आहे की पेमेंट विच इज मेड फॉर द यूज ऑफ लँड. लँड यूज केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, आन्सर आहे रेंट. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू रिकार्डियन थेअरी ऑफ रेंट, रेंट accrues टू डॅश. ए डिफरन्शियल सरप्लस accruing टू लँड. सेकंड, रेंट इज ऑन ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. सी शॉर्ट अर्निंग्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड डी नन ऑफ दी अबव. रिकार्डियनच्या मते रेंट काय आहे, तर त्याचा ऑप्शन्स आहे ए डिफरन्शियल सरप्लस ॲक्रू टू लँड. कारण लँडमुळे जो सरप्लस मिळतो त्याला रेंट रिकार्डियन म्हणतो आणि हे आता आपण व्हिडिओमध्ये थेअरीमध्ये एक्सप्लेन केलं, पहिलीच थेअरी होती रिकार्डियनची. आवर नेक्स्ट MCQ इज अकॉर्डिंग टू मॉडर्न थेअरी ऑफ रेंट, रेंट ॲक्रूज. आता मॉडर्न थेअरीमध्ये रेंट काय म्हणतं, कारण आत्ताच्या ह्या सगळ्या MCQमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं की रिकार्डियन काय म्हणतो, मॉडर्न काय म्हणतं. ऑप्शन बघूया. ए डिफरन्शियल सरप्लस ॲक्रूइंग टू लँड, बी रेंट इज ऑन ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स, सी शॉर्ट अर्निंग्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड डी नन ऑफ द अबव. मॉडर्न थेअरी काय सांगतं, ऑप्शन इज बी रेंट इज ऑन ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. सगळ्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे काय मिळतं त्याला रेंट म्हणतात. काय म्हणतात मॉडर्न थेअरी की रेंट इज नॉट ओनली गिवन टू लँड. लँडला जे मिळतं तेच रेंट नाही आहे, तर इतर फॅक्टर्सला पण मिळतं त्यालासुद्धा आपण रेंट म्हणतो. आवर नेक्स्ट MCQ, कॉसी रेंट रेफर्स टू. सी आणि डी मगाचेच ऑप्शन्स आहेत, त्यामुळे ह्याचा आन्सर आहे सी ऑप्शन शॉर्ट अर्निंग्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. कॉसी रेंटचं मी सांगितलं की एखादा फॅक्टर्स किंवा एखादा फॅक्टर्स कमी आहे अवेलेबल, तर त्याच्यामुळे त्याला जो रेंट मिळतो, सरप्लस मिळतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट अर्निंग ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड दॅट रेंट इज कॉल्ड कॉसी रेंट.
नेक्स्ट MCQ. The term dash means payments made for the service of labor. आणि ऑप्शन बघूया. A wages, B rent, C interest and D none of the above. आता पेमेंट मेड फॉर द सर्व्हिस ऑफ लेबर, तर ह्याचा आन्सर आहे वेजेस. आवर नेक्स्ट MCQ इज डॅश वेजेस आर द वेजेस पेड इन टर्म्स ऑफ मनी पर आवर, पर डे, पर वीक अँड सो फोर्थ. तुम्हाला मागाशी मी सगळं टाईप्स एक्सप्लेन केलेच आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर तुम्हीच सांगायचं. A रियल, B नॉमिनल, C सबसिस्टन्स अँड फोर्थ वन फेअर. आन्सर इज नॉमिनल. व्हेरी गुड. आवर 12th MCQ is dash wages which are provide only the bare necessities of life. Option A real, B nominal, C subsistence and D fair. ह्याचा आन्सर आहे subsistence. Okay. Our next MCQ is 13. According to Keynes, the demand for money arises out of dash motive. Our first option transaction, second option speculative, third option precautionary and fourth option is the all of the above. केन्स काय म्हणतो, डिमांड फॉर मनी कशासाठी होते, तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ट्रान्झॅक्शन, स्पेक्युलेटिव्ह, प्रिकॉशनरी आर दी 3 motives. Our next MCQ is 14. Speculative demand for money will be less at rate of interest. Option is high, B option low, C option both of the above and D option none of the above. Speculative demand for money will be less at high rate of interest. मगाशी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, ज्यावेळी इंटरेस्टचा रेट वाढतो त्यावेळी स्पेक्युलेटिव्ह डिमांड काय होतो, कमी होतो. ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, अपोज संबंध असतो, विरुद्ध त्याचा संबंध असतो, निगेटिव्ह रिलेशन्स असतं थोडक्यात. आणि लास्ट MCQ इज डायनॅमिक थेअरी ऑफ प्रॉफिट अराइज ड्यू टू चेंज ऑफ सोसायटी. A ऑप्शन स्टॅटिक, B ऑप्शन डायनॅमिक, C ऑप्शन बोथ ऑफ द अबव, D ऑप्शन नन ऑफ द अबव. आणि आन्सर इज डायनॅमिक. ओके, सोसायटी डायनॅमिक आहे, सो प्रॉफिट विल बी अराइज. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.